राम कृष्ण हरी 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 भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा कया माझी प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान राणीवेने जीवी श्रृंगार पै केला प्रेमेविन झाला ज्ञानी तैसा प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान एका जनार्दनी प्रेम अति गोड एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणतील प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान विठाला भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान पांडुरंगा
नामचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रस्तुत शिवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा आहे. आज आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचा महाजागर सेवा माझ्याकडे आलेली आहे. इथं उपस्थित असलेली सर्व थोर मंडळी आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रेम संबंधानं माझ्याकडं संयोजकाच्या वतीनं हा सेवेचा योग आलेला आहे. आजच्या दिवशी मागणीपर चिंतन करावं असा आपला संप्रदायाचा नियम आहे. त्या नियमाला अनुसंगून आपण आज हा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगद्वारा नाथ महाराज भगवंताकडं काही मागणी करतात. मागणी करणं हे कधी संभवतं तर त्यातलं पहिलं मुख्य कारण आहे की ज्यानं मागायचं त्याच्याकडे कमी असलं की तो मागतो. हा त्याचं पहिलं कारण आहे. ज्यानं मागतो तो त्याच्याकडे ते नसलं पाहिजे आणि ज्याला मागितलं त्याच्याजवळ असलं पाहिजे. त्यावेळी मागणारा मागत असतो. विठाला विठाला गुरुवर्य रंगनाथ महाराज परभणीकर एक दृष्टांत सांगायचे. एक भक्त एका देवीची उपासना केली. देवी प्रसन्न झाली काही दिवसानंतर आणि मग वरमपुरोही भक्तराज काय मागायचे ते मागा, तुम्ही जे मागाल तुम्ही द्यायला तयार आहे असं देवी त्या भक्ताच्या समोर म्हणू लागल्या. त्यावेळी भक्तानं सांगितलं की काही नको माय, मला बसायला घोडं पाहिजे, घोडं. तर ते देवी सांगितली मलाच नाही बसायला, मी गाढवावर बसते, तुला कुठला देऊ. विठाला देणारा समर्थ असावा लागतो, त्याला मागावं. आपल्याजवळ ज्याची गरज आहे त्याची मागणी करावी आणि ती मागणी तो पूर्ण करू शकणारा असावा, अशाला मागावं. हा एक मागण्यातला पहिला नियम आहे. दुसरं त्याचं कारण असं आहे की संत महात्मे देवाला मागतात. याची कारण मीमांसा अगदी आपल्यापेक्षा भिन्न आहे, आपल्यापेक्षा वेगळी आहे. तसं तरी मागणं देवाला आवडत नाही. मागणारा जो असेल तो देवाला आवडत नाही, तुम्हाला आवडत नाही, मला आवडत नाही, कुणालाच आवडत नाही. मागणारा असला तर तो माणूस ती कुणाला तो माणूस इकडं तोड करतोय. आले बाबा बे आलं मागायला, काही न मागे तुझी आवडे तुझी आवडे तुझी आवडे
काही मागत नाही तो आवडतो. आपल्याला बी आवडतो ना एखादा नोकर असावा आणि त्यानं महिनाभर काम करावं पण पगार मागू नये. असा नोकर आवडेल का नाही? आवडतो. पण आता उलट आहे त्याच्या. सगळीकडे नोकर ठेवायचा असला गडी ठेवायचा असला तर सगळीकडे महिना संपल्यावर पगार आहे. आमच्या शेतातच तेवढा आधी असा आहे की आधी पगार आधी उचल आहे ना. इथं शेतातच तेवढा असा आहे. आता तर आमच्याकडे तर असं आहे की 2 वर्षाची उचल घेऊन जातात आणि एकदा उचल घेतली की 8-15 ती काम करतात आणि पुन्हा गोपन बी तिकडं गुंडा बी तिकडं. काम करणारा असावा पण मोबदला मागणारा नसावा. कोणाला हे आवडत? काम करणारा असावा. देव काम करणार आहे. देव देणार आहे. देवाजवळ श्रीमंती आहे. देवाजवळ ऐश्वर आहे. आणि कसं द्यावं याच्यासाठी ज्ञान असावं लागतं. त्या ज्ञानाचा भगवान आद्य देवता आहे. ज्ञानही देवाजवळ आहे ना. ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत. ज्याच्याजवळ हे सगळी गुण आहेत तो भगवान आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंत ती जाण. एक भगवंत ती जाण. एक भगवंत ती जाण. षडगुण ऐश्वर्य संपन्न 6 गुणवर्य गुण ज्याच्या जवळ आहेत त्याला भगवान असं म्हणतात. देव असं म्हणतात. देवाजवळ 6च नाही अनंत गुण आहेत. अनंत म्हणते माझी या स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या. त्याच्याजवळ आनंद महाराज आहेत. महाराजांना पाहिलं नाही मी. विठाला विठा ज्याच्याजवळ अनंत गुण आहेत असं भगवंताचं स्वरूप आहे. आणि अनंत गुण ज्याच्या जवळ आहेत त्या परमात्म्याकडे मागणी करतात. वास्तविक संत हे मागणारे नसतात. आणि जो मागत असतो तो संत नसतो. तो साधू नसतो. मग मागणारे कोण असतात तर डुप्लिकेट. साधूच पण डुप्लिकेट. म्हणून आणि एक गंमत आहे बघा. डुप्लिकेट हे डुप्लिकेट मागत असतो. साधू डुप्लिकेट नसतं. साधू ओरिजिनल असतं. म्हणून ते मागत नाही. तुकाराम महाराजांनी तर असं म्हणाले काही मागणे हे अनुचित. आमच्या वडिलांची अशी पद्धत आहे आमच्याकडे काही मागितलं जात नाही. आणि परंपरेनं आमच्या घराण्यामध्ये असं चालत आलंय. आणि मग पोरानं वागत असताना कसं वागावं? आपल्या वार वडिलांनी वागले त्याला शोभण्यासारखं पोरांनी वागत हवं. बाप माळकरी बाप ज्ञानेश्वरी वाचणारा आणि पोरगा चालला तर 30 फुटाचा रस्ता पोरं नाही. कवा इकडं तर कवा तिकडं. कवा तिकडं तर कवा इकडं. आपल्या वडिलांची काय परंपरा आहे आपण जाणावं. त्याच्याप्रमाणे वागावं हे पुत्राची लक्षण आहे. एक झाले जिने माझे पंढरीला. एक झाले जिने माझे पंढरीला. एक झाले जिने माझे पंढरीला. एक झाले जिने माझे पंढरीला.
मागत नाही. तुझे दास्य करू आणि का मागो खावया. देवा तुझं दास्यत्व करायचं दुसऱ्याला मागायचं ते तरी त्याच्यापेक्षा हे नाही. पण साधू मागत नाही असा एक वर्ग. आणि बघा साधू हा स्वभावानं कसाही असू द्या, साधू हा परिस्थितीनं कसाही असू द्या, साधू हा शरीरानं कसाही असू द्या, साधू हा सौंदर्यानं कसाही असू द्या, पण साधू हा पथ्य पाळण्याच्या बाबतीत आणि देवाला आपलं करण्याच्या बाबतीत, देवाशी अनुसंधान प्राप्त करण्याच्या बाबतीत त्याची अवस्था सारखी असते. तो जरी श्रीमंत असला तरी, तो जरी गरीब असला तरी, तो जरी सुंदर असला तरी, ती इतर असला तरी, बाकी कशावरच अवलंबून नाही. पण परिस्थितीवर त्याचे या गोष्टी अवलंबून नाहीत. म्हणून मी उदाहरण सांगत असतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संसार कधी तुटका तर कधी संपत. ज्ञानेश्वर महाराजांना संसारच नाही. आणि ज्यांचा आज आपण सेवेसाठी अभंग घेतला त्या नाथ महाराजांच्याकडे एवढं मोठं ऐश्वर की त्याच्यामध्ये कधीच उणीवाली नाही. 3 माणसं 3 कालावधीमध्ये झाले, होय ना. ज्ञानेश्वर महाराजांचा कालावधी वेगळा, नाथांचा कालावधी वेगळा आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कालावधी वेगळा. हे 3 साधू पुरुष, हे 3 महात्मे 3 वेगवेगळ्या कालावधीमध्ये अवतीर्ण झाले आणि वेगवेगळ्या कालावधीमध्ये येऊन त्यांनी इथं संत लीला केल्या. पण त्यांच्यामध्ये एक मात्र सांगेल, कोणतं? परिस्थिती चांगली कधी वाईट कधी अशी तुकाराम महाराजांची परिस्थिती, पण त्यांच्या मनाची जी अवस्था भगवंताशी अनुसंधान राखून होती तीच अवस्था. ज्ञानोबारायांना संसार नाही, त्यांची सुद्धा तीच अवस्था आहे. आणि ज्यांचा संसार परिपूर्ण आहे आणि परमार्थही परिपूर्ण आहे त्यांची सुद्धा मानसिक संबंध भगवंताशी अनुसंधान कायमच आहे, त्याच्यामध्ये फरक नाही. असं का? तर साधूचं जीवन असं असतं की सुख सांगायचं असेल तरी देवाला सांगायचं, दुःख सांगायचं असेल तरी देवाला सांगायचं. पण देवा सांग सुख दुःख, देवानी वारीला भूक, देवानी वारीला भूक, देवानी वारीला भूक. सुख सांगायचं असेल तर देवाला, दुःख सांगायचं असेल तर देवाला. आणि देवाशी बोलत जाऊ. प्रेमानं बोलायचं असलं तरी देवाला आणि शिव्या द्यायच्या असल्या तरी देवाला. शाबास. शिव्या सुद्धा द्यायच्या असल्या तर कुणाला द्यायच्या? देवाला द्यायच्या. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारड्या, तुझी रांड रणकी झाली, जन्म सावित्री तोडाली, तुझे गेले मळे तुला पाहून कारडे, उभी राहून अंगणी शिव्या देत दासी जाऊन विठाला विठाला. बाकी संसारातील संबंध, संसारातील परिस्थिती, संसारामध्ये भिन्न भिन्न प्रकारच्या अवस्था जरी प्राप्त झाल्या असल्या तरी भगवंताशी त्यांचं अनुसंधान सारख्या पद्धतीचं असतं. कशामुळे असतं? तर भगवंताच्या समोर उभं राहिल्यानंतर सेवा केली की जसं मालक नोकराला पगार देतो तसं
भक्तानं भक्ती केली, भक्तानं पूजा केली, भक्तानं उपासना केली, भक्तानं तीर्थाटन केलं, भक्तानं पुरस्करण केलं, जे बी साधन केलं असेल त्याचा मोबदला लगेच त्यांना देऊन टाकतो, मोकळं ठेवत नाही. आपण मोकळा राहतो. देव असा आहे की ज्यानं जे मागितलं आणि ज्याला जे पाहिजे, मनात वाटलं जे पाहिजे आणि ते देऊन टाकतो लगेच. मागण्याची आस आहे मुखाकडे, चिंतेच्या रोकडे मनोरथ, चिंतेच्या रोकडे मनोरथ, चिंतेच्या रोकडे मनोरथ. मागण्याची आस आहे मुखाकडे, चिंतेच्या रोकडे मनोरथ, चिंतेच्या रोकडे मनोरथ, चिंतेच्या रोकडे मनोरथ. मागण्याची आस पाहे मुखाकडे, फक्त मनात आणा होतो लगेच देऊन टाकतो. ज्याला जे पाहिजे त्याला ते देतो आणि जसं पाहिजे तसं देतो. मी उदाहरण सांगतो. पूर्वीच्या काळचे वैद्य होते, डॉक्टर होते. एक माणसाचं पोट दुखायला लागलं म्हणून ते वैद्याकडे गेले. तुकाराम महाराजांचा अभंग येतो, व्याधी गेला दहावी वैद्याची या घरा, दुःखाच्या परिहारा आपुरी. तो माणूस वैद्याकडे गेला. वैद्यानं विचारलं, काय झालं, त्रास काय आहे? त्याच्यामध्ये काही डॉक्टरचे पण प्रकार. पहिल्याच्या काळामध्ये नाडी तपासली जायची आणि नाडी तपासून मग ह्याचं काय, पोट दुखालय का डोसकं दुखालय का पाय दुखालेत का ताप यायला, ही ते नाडी बघून कळत होते डॉक्टरला पहिल्याच्या काळामध्ये. माझ्या लहानपणी एक कीर्तनकार होते माणिक बाबा म्हणून, तुम्हाला माहित असतील मला, तुम्हाला अंगाला माहित आहे. ते माणिक बाबा होते. त्यांच्याकडं ते औषध द्यायचे, पण त्यांची त्या रोगाची परीक्षा करण्याची पद्धती काय होती. माणूस साखरेचा रोगी आहे आमच्या गावचा, आणि मी तर महाराजाच्या कीर्तनाला गेलो तर त्या रोग्याला घेऊन जायचं नाही, त्या रोग्याच्या अंगातलं कुडतं घेऊन जायचं. कुडतं करताय ना इकडं तुमच्याकडे काय म्हणते, शर्ट. बरं शर्ट आहे, शुद्ध मराठी. विठाला आणि त्या बाबाने त्या शर्टचा वास घेतला की मग ते औषध द्यायचे आणि ते बरोबर लागू व्हायचं. नाहीतर मग ती नाडी बघितली, ती छातीला लावलं, पाठीला लावलं, गॅस वास सोडा, गॅस वास सोडा, आणि पुन्हा विचारलं काय दुखतंय. हा सगळ्यात खालच्या दर्जाचा तपासणार डॉक्टर. पण पोट दुखालेला जो डॉक्टर होता, रोगी होता, तो डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरनं तपासलं, ओळखलं याला काय औषध पाहिजे. काय धंदा करता बाबा म्हणे, डॉक्टरने मजुरी करतो. मग डॉक्टरने एक औषध दिलं आणि सांगितलं, हे तुळशीच्या पानामध्ये त्या रसामध्ये घ्या, तुमचं आजार बरा होईल. रोगी गेला. 2 तासानं दुसरा एक तसलाच पेशंट आला. त्या डॉक्टरकडे अनेक पेशंट यायचे, पण वेगवेगळे रोगाचे. सकाळी आलेला हा न्याहारीच्या टायमाला आलता, दुपारच्या टायमाला दुसरा एक पुन्हा पोट दुखालेला रोगी आला आणि त्यानं बघितलं, तपासलं. डॉक्टर म्हणाले काय पोट दुखतंय, हा ठीक आहे. डॉक्टरनी तेच औषध दिलं. काय व्यवसाय काय करता, म्हणे व्यापार करतो. मग तुम्ही हे औषध मधात घ्या. कशात घ्या, मधात. पहिल्याला काय सांगितलं, तुळशीच्या रसात. दुसऱ्याला काय सांगितलं, मधात घ्या. तिसरा परा एक रोगी आला, त्याचं पोटच दुखत होतं. काय बघितलं सगळं तपासून. काय व्यवसाय काय करता, सावकारकी.
आता ह्याला तुळशीच्या रस्त्यात देऊन जमते का? आता ह्याला औषध मी तसं द्यावं लागेल की त्याला तुळशीच्या रसात नाही सांगितलं, त्याला सांगितलं कस्तुरी उगाळून त्याच्यात घ्या. विठ्ठला विठ्ठला हे जसं घडावं तसं देवाकडे जाणारा ज्या अधिकाराचा आहे तशा अधिकाराचा उपचार, तशा अधिकाराचा मोबदला देव त्या भक्ताला देतो. म्हणून शक्यतो मागणारा देवाकडे जाऊ नये. आणि मागित जर मग इथं तरी नाथ महाराजासारखा संपन्न महात्मा आणि ते देवाकडे मागतात, मग आम्ही मागायला काय हरकत आहे? अरे बाबा, नाथ महाराजांनी काय मागितलं ते बघ आणि तुझी मागणी काय आहे ते बघ. होय, आपली मागणी काय आहे? होय, आपली मागणी संपत्ती दे, सत्ता दे, भोग दे, वाढावे सत्ता संतान ग्रही व्हावे धनधान्य. संसारात काय कमी आणि देव समोर आला की नेमकं आमच्या चित्तात ते येतं. कोणाला संपत्ती कमी आहे असं वाटतं. आणि एक लक्षात घ्या, आताच्या काळामध्ये पोरं जास्त झालेलं जमत नाही. नाहीतर पोरं, संपत्ती आणि सत्ता किती बी झाला तर माणसाला कमीच वाटते. आता कायदा नको म्हणताय ती गोष्ट वेगळी, पण पहिल्याच्या काळात पोरं किती राहत होते? आमच्या गावात आठचे तरी 3-4 आहेत भाऊ, मी माझ्या पाहण्यातले. मी कशासाठी तुमच्या पुढे मांडलं तर भोग आणि ऐश्वर, अधिक ऐश्वर किती जरी मिळालं तर ते पुरं वाटत नाही. आणि ज्याला भक्ती करून ते ऐश्वर मिळावं असं वाटलं की ते देव लगेच देऊन टाकतो, लगेच देऊन टाकतो. म्हणून तरी आता भजन करून संपत्ती कमावण्यावर अधिक जोर लागलाय. जास्त सगळ्यापेक्षा अधिक जोर कशावर आहे? एका तरी भाद्रानं एका वारकऱ्याने एका महाराजांनी मला असं सांगितलं, महाराज काय सांगावं, तुकाराम महाराजांनी लिहिलेला अभंग तुम्हाला ध्यान नाही का? मी म्हणलं कोणता? जोडून या धन उत्तम व्यवहार. मग पैसे जोडायला भजन आणि कीर्तन करण्यासारखं दुसरं कोणतं साधन आहे? चांगलं सांगा. सगळ्यात चांगलं साधन आहे का? जोडून या धन आणि कीर्तनासारखा उत्तम व्यवहार आहे कोणता? किती बी घ्या की. ज्याला जे पाहिजे ते देतो हे भगवंताचं प्रीत आहे. आम्ही मनामध्ये इच्छा धारण केली, नवे नवे देवाला तसं मागितलं तर तो देव लगेच देऊन टाकतो. पण हा वर्ग भोग प्रधान वर्ग आहे, त्याग प्रधान वर्ग वेगळा आहे आणि ती जात संतांची आहे. आणि भोग प्रधान वर्ग ही जात जीवाची आहे. जीव आहे ते भोग प्रधान आहे. मग भोग प्रधान असलेला जो जीव आहे तो कितीही मोठ्या पदावर असला तरी तो जीव आहे की ज्याला भोग हवे आहे.
ब्रह्मदेव जरी असला तर तो त्याला भोग हवे आहेत. तो ब्रह्मदेव सुद्धा जीव आहे, जगाला निर्माण करत असला तरी सुद्धा. विठाला विठाला ज्याला जे पाहिजे ते देतो. एखाद्यानं संपत्ती पाहिजे म्हणलं की तो देऊन टाकतो, कारण त्याच्याकडे संपत्ती कमी नाही. जिच्या हातात संपत्ती आहे ती लक्ष्मी त्याची दासी आहे. ते सगळ्याला माहिती आहे की नाही. पाय लक्ष्मीचे हाती म्हणून येतो काकुळती. लक्ष्मी ही त्याची दासी आहे. लक्ष्मी ज्या दिवशी देवाच्या जवळ आली त्या दिवशी लक्ष्मीला आल्याबरोबर देवाने सांगितलं तुम्हाला माझ्यापाशी जागा नाही. आणि लक्ष्मी यावी जवळ म्हणून सगळे वाट बघत होते. त्या लक्ष्मीने हातात माळ घेतली आणि घालायला निघाली. लक्ष्मीचा बाप जो राजा समुद्राची मुलगी आहे त्यांनी सांगितलं की तुला जे पसंत पडतं त्याच्या गळ्यात माळ घाल. आणि समुद्र मंथनानंतर सगळे जमले. लक्ष्मी समुद्र मंथनामध्ये निघालेलं एक रत्न आहे. विठाला विठाला लक्ष्मी हातामध्ये माळ घेऊन निघाली आणि सगळे वळीने उभारले होते. मी हमेशा सांगत होतो, तुमच्या पुढे पण सांगितलं असेल तर पुनरुक्ती दोष पत्करून बोलतो. हातामध्ये माळ घेऊन निघाली लक्ष्मी तर प्रत्येक जण असं वाकत होता. पण लक्ष्मीने वाकणाऱ्याला माळ घातली नाही. आणि हा बाबा शेवटला होता, हा वाकला नाही. गेल्यावर तिला वाटलं ही बी वाकल, पण त्याला सांगितलं तो नाही वाकला. आणि तो वाकला नाही तर मग लक्ष्मी म्हणाली अहो मला तुमच्या गळ्यात माळ घालायची हो, मला तुमची व्हायची हो. त्यांनी सांगितलं माझ्यापाशी तुम्हाला जागा नाही. मग तिने सांगितलं नाही नाही काही बी असलं तर आता माझ्या पिताजीनी असा आदेश दिलाय तुला जे पसंत पडतील त्यांच्या गळ्यात हार घाल. आणि मला तुम्ही पसंत आहे. पण तुम्हाला मी पसंत आहे पण मला तुमची गरज नाही. लक्ष्मी म्हणाली तुम्हाला जरी माझी गरज नसली तरी मी तुमच्या जवळच राहील. मग काय कराल तर सेवा करावी करेन मी सेवा. भगवान म्हणाले सेवाच करायचं असेल तर पायाची करावी लागेल. हा मग सर्वस्वी करून सेवा अभिमान सांडून पांडवा तीही पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली विठाला विठाला. म्हणून मागणारा जो वर्ग आहे त्या मागणाराच्या वर्गामध्ये जाऊ द्या. मागणाराचा वर्ग काय करायला देव जर प्रसन्न झाला तर आपण काय मागू. पैसे मागू, संपत्ती मागू, सत्ता मागू का ह्याच्यातलं काहीच नको. बरे असावे सदैव सारखं वाटतं की हे चांगलं असावं. कपडे चांगले असावे, पैसे भरपूर असावे. नुसतं सांगायला नाही, मला खरं सांगा खिसा रिकामा असल्यावर लय बरं वाटतंय का खिशात 500च्या नोटा असल्यावर बरं वाटतंय. तुम्ही बघा 500च्या नोटाचं बंडल ज्याच्या खिशात आहे ते असं ज्याच्या खिशात नोट नाही ते असं खिशात ज्याच्या खिशात नोट आहे असं टाईट असतंय की नाही डुलत चालतंय. म्हणजे नोटानं माणूस राहतो बघा. संपत्ती असली की माणूस टाईट होतो. एकीकडे भगवंताचं भजन करणारा आणि भगवंताला भजन करून भगवंताच्या बाबतीत प्रेम मागणारा एक वर्ग आणि एका बाजूला सर्व संपत्ती ऐश्वर्य मागणारा एक वर्ग. दोन प्रकारचे वर्ग देवाला मागणारे आहेत. मनुष्य जात सकल स्वभावता भजनशील सगळे मागणारे भजन करतात, सगळे मागतात. पण त्याच्यातला एक वर्ग आहे तो प्रेम मागतो आणि बाकीचे आहेत ते अज्ञानाची भक्ती
अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती दयाची तयाची चित्ती बोधकैचा. बोधकैचा. संपत्ती थोडी बी आली की माणसाला वाटते माझ्यासारखा टिंब कोणी नाही बरं का. आणि संपत्तीवानाचा विचार केला तर संपत्तीवान जगात किती मोठे मोठे आहे. एक दुसरा वर्ग असा आहे की त्यांच्या समोर संपत्ती आली तर ते घेत नाही. आणि देव आहे तो असा आहे की संपत्ती देईल, सत्ता देईल, अनुकूल बायको देईल, अनुकूल पोरं देईल, अनुकूल संसार देईल, पण प्रेम देत नाही. प्रेम देण्याच्या बाबतीत अतिशय कंजूस कोण असेल तर तो देव आहे. तो प्रेमच देत नाही, लवकर प्रेम देत नाही. आणि आमच्याकडं थोडं जरी काही आलं की लगेच आम्हाला त्याचा अहम येऊन चिटकून जातो. आम्हाला माझ्यासारखं कुणाजवळच नाही असं वाटतं. गुरुनाम गुरु धुंडा महाराज असं सांगायचे, एक श्रीमंत माणूस सावकार होता, त्यांनी आपल्या बायकोला नथ आणली. ते खूप गोड मजेनं सांगायचे, बायकोला नथ आणली आणि त्या बाईने नथ घालून सगळ्या गावात फिरू लागली. कशासाठी? कोणीतरी विचारेल केवढ्याला आणली म्हणून, कुणीतरी विचारेल केवढ्याला आणली म्हणून ती गावात फिरू लागली. पण कुणीच विचारलं नाही, कारण लोकांच्या लक्षात आलं नसेल. सगळं गाव फिरून आली, पण तिला वाटत होतं की असली ना तर गावातच कोणापाशी नाही, मला कुणीच विचारलं नाही. आणि परत आल्यावर दारात कुत्री होती, त्या कुत्रीच्या शेपटावर पाय दिला आणि ती कोय 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 करीत निघाल्यावर पुन्हा म्हणू लागली. तसं बोंबलायला काय झालं, 500 रुपयाचे. काय मग मनात त्याच्या उर्मी असतात, ते शांत राहत नाहीत प्रकट केल्याशिवाय. हे संसारामधलं संपत्ती मिळाली की त्या उर्मी जाग्या होतात, त्या उर्मी जाग्या होतात. आणि त्या संपत्तीच्या मध्ये अभिमान निर्माण होतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांची अशी खूप अभंग आहे. आज सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या द्वारा नाथ महाराज म्हणतात की देवा आम्हाला फक्त प्रेम दे. प्रेमावीन ज्ञान नको देवा. प्रेमावीन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवाया मागे. ओ अभिमान नित्य नवाया मागे. देव. इथं तर नको म्हणलंय आणि तुम्ही म्हणाल मग तुम्ही तर म्हणता की मागितलं. इथं भाषा नकारार्थी आहे पण अर्थ होकारार्थी आहे. ज्ञान पाहिजे पण त्याच्यामध्ये भक्ती पाहिजे, त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे. भक्ती आणि प्रेम नसेल तर ते ज्ञान नको. ज्या ज्ञानात भक्ती नाही आणि ज्या ज्ञानात देवाविषयीचं प्रेम नाही तर ते नको आम्हाला, कारण ते बाधक आहे. बघा, या दोन गोष्टी एका ठिकाणी राहिल्या
तरी तसं तरी ते अवघड एका ठिकाणी राहणं. माणूस श्रीमंत असावा आणि माणूस ज्ञानी असावा. बरं का? जी माणसं ज्ञानी असतात ते श्रीमंत नसतात आणि जी माणसं श्रीमंत असतात ते ज्ञानी नसतात. यदा कदाचित असं झालं की श्रीमंत बी आहे, सगळी ज्ञानेश्वर बी पाठ आहे, भगवद्गीता बी पाठ आहे, गाथा बी पाठ आहे, वेदाचा बी अर्थ कळतोय आणि श्रीमंत बी आहे. आणि असा असला तर त्याला वाटते माझ्यासारखा कोणीच नाही. ज्ञानेश्वर बी पाठ आहे, गाथा बी पाठ आहे, पैसे बी बक्कल आहे, मला काय कमी आहे. ज्ञानोबा भारी गोड लिहितात ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणे मीची एक आधी, ज्ञानोबाची उभी आहे, म्हणे मीची एक आधी, माझ्याच घरी धनसंपत्ती, माझी आचरती रीती, कोण आहे नाही माझे पाडे वाढू, मीची सर्वज्ञ एकू गुडू, ऐसा गर्व संतुष्टी गुंडू, होऊन ठाके झाला भगवत प्रेम आणि भक्ती प्रेम असलेला जो सिद्ध पुरुष असतो त्याच्या शरीरामधल्या उर्मी जगा वेगळ्या असतात. जगा वेगळ्या असतात. मी उदाहरण सांगतो. हनुमंतराय लंकेला गेले, सीताशुद्धीसाठी गेले. सगळ्याला आजच रामायणाचा शक्ती होती ना. आता मग तिथं मी सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे. उगा मोठा बरडून जातो. हनुमंतराय लंकेला गेले है ना. लंकेला गेल्यानंतर त्यांनी लंका पाहिली. लंका कसली होती? सोन्याची होती. लंका सोन्याची होती. हनुमंतराकडे शक्ती किती होती? अहो त्यांनी शब्दामध्ये बांधून पर्वत आणला की नाही. आज शक्तीतच ऐकले आपण, शब्दात बांधून पर्वत आणला. आता हनुमंतराय लंकेला गेले, सीताशुद्धीसाठी गेले. लंका कशी होती? त्या लंकेमध्ये 7 कोटी घरं नुसती सोन्याची होती असं तुकाराम महाराजांनी लिहिलं है ना. शुद्ध कांचनाची 7 कोटी. आता बाकीचं नाही वाचित मी, तुम्हाला सगळ्याला पाठाय कशाला त्याच्यात वेळ घालू. त्याच्यापेक्षा पुढचं बोलतो. जगद्गुरु तुकाराम महाराज असं लिहितात की त्या लंकेमधली माती होती ती सोन्याची होती असं लिहिलंय. पाषाण परीस भूमी जांबुनंद आहे ना, ती माती होती ती सोन्याची माती होती. आणि हनुमंतराय तिथे गेले. आता तिथे गेले तर एवढं सोनं त्यांना दिसलं आणि मालकाचं काम आहे, प्रभूचं काम आहे, ते करायला गेले होते. आता एवढं सोनं दिसल्यावर देवाचं काम महत्वाचं आहे का सोनं महत्वाचं आहे? तुम्ही म्हणता ती ब्रह्मचारी माणूस त्याला कशाला सोनं मिळेल. आता ब्रह्मचारी काही कमी लागते का? अहो गृहस्थीपेक्षा मोठमोठे बंगले जास्त लूट आले तो मला ब्रह्मचारी सुद्धा. पण ती काय मागं राहिले का? ते सुद्धा मागं राहिले नाही. ब्रह्मचारी मागं राहिले ग्रस्त असं याच्या त्याच्या पुढे गेले ते. पण हनुमंतराय लंकेला गेले. तिथं परीस कशाला म्हणतात? त्याचा स्पर्श लोखंडाला झाला की सोनं होते. आणि तिथं दगड नव्हते, सगळे परीस होते है ना. लंकेमध्ये परीस होते. तुकाराम महाराजांनी लिहिले. मला काय भीती आहे? विठाला विठाला एवढं मोठं त्या लंकेमध्ये ऐश्वर्य होते. पण ते बघून हनुमंतराला वाटलं का थोडं सोनं शब्दात कोणा बघावं देवाचं काम असं नाही वाटलं का? त्यांच्या उर्मी अशा असतात. सोने रुपे आमा प्रतिके समान Amen.
माणिक पाषाण खडे जैसे भगवत प्रेमाच्या पुढं सोनं रूप आम्हाला मातीसारखं वाटतं. अशी त्यांची अनुभूती आहे. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून वमनाते मनी बैसलेसे अशी एक गोड धारणा त्यांची झालेली असते. आणि महाराज म्हणून म्हणाले, देवा बहुतेक नाथ महाराजांच्याकडे देव म्हणत असावा की महाराज काहीतरी मागा. त्यांना संसारात मागण्यासारखं काही कमी नव्हतं त्यांच्याकडे. कमी पडलं नाही तर त्याला कमी मानत नव्हते. संसारात कमी पडतच असतं. ज्याच्यात कमी पडतं त्याचं नाव संसार आहे. जो फाटका असतो त्याचं नाव संसार आहे. नाथ महाराजांच्याकडे एवढी संपत्ती होती पण एकदा त्यांच्याकडे बी कमी पडलं होतं. दिंडी आली आणि स्वयंपाकासाठी आलेली सीधा सामोरी संपत आली होती घरची. त्यांच्याकडे उद्धव नावाचा एक सेवक होता, शिष्य होता त्यांचा नाथ महाराजांचा. आणि मग कमी पडलं तर मग दुकानदाराकडून उधार आणायचं. दुकानदार सावकार होते, दुकानदाराकडे गेले, माझे धान्य पाहिजे. त्यांनी सांगितलं कर्ज रोखाली म्हणते. तशी अधिकार होती त्या उद्धवाला. ते उद्धवानी कर्ज रोखा लिहून दिला. सामग्री आणली, एवढी मोठी दिंडी आलेली, जेवली आणि कर्ज रोखाची मुदत होती. मुदत संपली की सावकार आले म्हणे ते पैसे देऊन टाका. मी कशासाठी तुमच्या पुढे मांडतोय की संपन्न संसाराचे नाथ महाराज त्यांच्या जीवनात कधीतरी कमी पडला. आणि मग त्या सावकाराने पैसे मागितले. त्या दिवशी पैसे नव्हते. उद्योगाने सांगितले आज नाही, आल्यावर देतो. ते म्हणले तुझ्याकडे रोजच माणसं येते तर रोजच जीव घालता, पैसे बी येतात पण तुम्ही सगळे त्याच्यातच खर्च येतात. माझे पैसे केव्हा देणार होतो? तुमच्यावर काय देणं होते माझे पैसे? ते जरा पैसेवाली माणसं जरा डगळच बोलत असते. तसं ते सावकार डगळ बोलायला गेला. पैसेवाले माणसाचा आवाज बी जरा वेगळाच असते बघा, निब्बरच्या निब्बर. मग मृत आवाज नसतो, रटावून बोलला ना ती. आणि मग ते ऐकल्यानंतर उद्धव हात जोडला. कारण नाथ महाराजांचा शिष्य किंवा नम्र विनय हेची दयाची विनय हेची संपत्ती. ते नाथ महाराजांचे शिष्य उद्धव त्यांनी हात जोडले. आता हात जोडल्यावर त्याला दुसरा गेला. एखादा माणूस लई गरम झाला तर त्याच्या पुढे हात जोडी जाऊ. त्याला दुसरा त्याचा राग सुद्धा शांत होतो. तुका म्हणे काय धैर्यानंद देवन, 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 काय धैर्यानंद देवन. ही काय त्याची वर्म आहे. जसं दिव्याचं बटन असते तसं. दिव्य तर बंद केला की सगळं गाव बंद होते. इतकं आहे. तसं पाय धरलं म्हणजे त्याचं काही शक्ती चालत नाही. तुका म्हणे कर पाय धरले. उद्धव हात जोडला आणि मग सावकार गप्प बसला. पण त्याच्या मनातलं मळमळ करायला शांत होईनाच जातं. ते नाथ महाराजाकडे राग गेला आणि सांगितलं महाराज माझ्या पैशाची मुदत संपली. महाराज म्हणले सावकार पैसे देतो, आल्याबरोबर पैसे देऊन टाकू. नाही ठीक आहे, मला माहिती नाही, पैसे दिल्याशिवाय तुम्ही अन्न ग्रहण करायचं नाही असं सांगितलं. निघून गेला. नाथ महाराज सरळ माणूस, आर्जव नावाचा गुण आहे. नाथ महाराज त्याने सांगितलं जर तुम्ही अन्न ग्रहण केलं तर तुम्हाला पंढरीस पार मागण्याची शपथ. सावकारानं शपथ घातली, निघून गेला की. मग नाथ महाराजांनी अन्न त्याग केला. आता नाथ महाराजांनी अन्न त्याग केला तर गिरजाबाईंनी अन्न त्याग केला. आणि ह्या दोघांनी जेवायचं बंद केलं तर उद्धव उपाशीच राहिला. रात्रीचे 12 वाजले, अजून नाही वाजले, त्या दिवशी वाजले होते. मला बी भीती वाटते कधी कधी वेळ होईल म्हणून. रात्रीचे 12 वाजले आणि महाराज तसेच उपाशी भजन करत होते. आणि मग
भगवंतानं उद्धवाचं रूप धारण केलं बाबा आणि सावकाराच्या दारात गेले. सावकार सावकार झोपेत होते. 2 हाका मारायला उठलेले, दाराला थाप मारली. सावकारांनी मधून आवाज दिला, कोण आहे? मी उद्धव आहे. उद्धव. सावकार मी उद्धव आहे. काय रे येडोळा का आलास इतक्या उशिरा? नाही म्हणे तुमचे पैसे द्यायला आलो. सकाळी दुकानात हिशोब आहे, हिशोबाच्या वह्या दुकानात आहे. मग उद्धवाचा आवाज वाढला की सावकार शोभत का तुम्हाला हे? पैसे आल्यावर देतो म्हणलं तर महाराजाला शपथ घातली तुम्ही अन्न त्या करण्याची, आणि मी पैसे द्यायला आलो तर उद्या या म्हणता. शाने सुरते माणसं बरं दिसते का तुम्हाला? आणि मग सावकार खडबडून जागा झाला बाबा. मग चटकन बाहेर आला, दुकानातून वही काढली, हिशोब बघितला, एवढे पैसे झाले, ही घ्या म्हणून ती पिशवी उलटली बाबा खाली. आणि सावकारानं मोजली, बराबर तेवढे निघाले. तेवढे त्याला जेवढे द्यायचे होते तेवढेच. 1 रुपया जास्त निघाला नाही आणि 1 रुपया कमी निघाला नाही. विठाला उणेपुणे त्याच्याजवळ राहत नाही अशी भगवंताची कृपा आहे. आणि मग कशासाठी तुमच्या पुढे सांगत होतो तर भगवंताचं प्रेम एक असं आहे की ते प्रेम सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून संत महात्मे देवाला प्रेमच मागतात. महाराज सुद्धा इथं भगवंताला प्रेम मागतात. देवा प्रेम आणि भक्ती असावी. तुला ज्ञान द्यायचं असलं तर दी. ज्ञानाला दुय्यम स्थान दिलं. ज्ञान जर द्यायचं असेल तर अगोदर भक्ती आणि तुझं प्रेम दे, आणि ते देऊन तू ज्ञान दिलं तर दिलं, नाही तर नाही. पण द्यायचं असलं तर हे दोन्ही भक्ती आणि प्रेम असताना ज्ञान दे. महाराज तुम्ही असं का मागायला? तर महाराज म्हणाले, देवा हे 2 जर नसले तर माणसाचं जीवन कृतार्थ होत नाही. कोणते 2? भक्ती आणि प्रेम. जीवन कृतार्थ होत नाही. पण हे 2 नाहीत आणि ज्ञान जर झालं तर माणसाचं जीवन नरकाचं ठरतं. तुका म्हणे तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताटा. अभिमान नरकात घालतो. म्हणून अभिमान ज्याच्या पोटी जन्माला येतो ते नकोच आम्हाला. पण तुम्ही ज्ञान जर दिलं, भक्ती आणि प्रेम जर नाही दिलं तर काय होईल? अभिमान नित्य नवा तया
रोज नवीन अभिमान होत असतो. आत्मज्ञानाचा जो नाम नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, झोंबे सज्ञानाचे कंठी, नाना संकटे नाचवी. म्हणून देवा हे काही देऊ नका, मग काय देऊ तुम्हाला? तर महाराज त्याचं उत्तर अभंगाच्या प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख दे देवा, प्रेमाचं सुख दे. एकीकडं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अहंकार निर्माण होतो आणि एकीकडं भक्ती आणि भगवत प्रेम असेल तर माणूस निरहंकारी होतो. हा त्यातला भेद आहे. मी एकाच घराण्यातली दोन माणसाची दोन रूपक तुमच्या पुढे ठेवतो. काय झालं? अंबाजोगाईला दासोपंत नावाचे साधू झाले. सगळ्याला माहिती आहे की समाधी आहे त्यांची, दासोपंत महाराजांची समाधी आहे. आता मी मुकुंदराच्या दर्शनाला गेलो तर दासोपंतांची समाधी आहे. हे दासोपंत महाराज ते पैठणला जायचे अधूनमधून. एकदा ते दिंडी घेऊन पैठणला गेले आणि नाथ महाराजांचं त्यांचं नातं जवळचं होतं. नाथ महाराजांचे जे मामा होते, नाथ महाराजांचं चरित्र बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ते स्पष्ट होण्यासाठी बोलतो. खूप मोठी दिंडी घेऊन गेली, हजारो माणसं सोबत आणि दिंडी चाललेली आहे. दिंडी पैठणच्या जवळ गेली आणि दासोपंत महाराजांना वाटायला लागलं. दासोपंत महाराज घरचे श्रीमंत होते. ही नाथांच्याकडे कर्ज रोखा घेतला. त्या सावकारानं त्यांना तंग केलं, ते अन्न पाणी सोडायला लावलं वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी त्या दासोपंत महाराजाला माहिती होत्या. आपण एवढा मोठी दिंडी घेऊन चाललो, एवढा समाज घेऊन चाललो, तिथं जर नाथाच्या घरी व्यवस्था नाही झाली तर काय करावं? म्हणून दासोपंत महाराजांनी एक चोपदार आणि एक वारकरी पुढे पाठवला नाथ महाराजांच्याकडे आणि त्याला सांगितलं की तुम्ही जाऊन त्याला नाथांना म्हणा की एवढे हजारो वारकरी येत आहेत आणि षष्टीचा उत्सव. नाथ महाराज होते त्या काळापासून षष्टीचा उत्सव व्हायचा. ते षष्टीच्या उत्सवाला गेले होते. त्यांनी सांगितलं नाथांना कल्पना द्या, निरोप द्या. आणि तो निरोप घेऊन माणूस तिकडे गेला आणि नाथांना कल्पना दिली. नाथ म्हणाले ठीक आहे, मामा आले, दासोपंत महाराज आले, मला खूप आनंद झाला. नाथ महाराज बोलले एवढ्यामध्ये भगवंतांनी एका वारकऱ्याचं एका चोपदाराचं रूप धारण केलं आणि भगवान इकडे दासोपंत महाराजाकडे आले आणि आल्याबरोबर दासोपंत महाराजाच्या पुढे हात जोडून वाकून बोलू लागले. महाराज मला नाथाने पाठवले म्हणून. तुम्ही कोण? मी त्यांचा काय निरोप? काय नाही, तुमचा निरोप त्यांना मिळालाय आणि त्यांनी सगळी व्यवस्था केली आहे. दासोपंत महाराज म्हणजे काय काय व्यवस्था केली? सगळे मंडप टाकला, स्वयंपाकाची व्यवस्था, स्वयंपाकाचा चांगला आणला वगैरे वगैरे सगळं सांगितलं.
जेवणात तुपाची व्यवस्था केली नाही का तुपाची? दासोपंत महाराजांनी विचारलं. त्यानं सांगितलं तूप आमच्या मालकाचे गोदाम आहेत, गोदाम. तुपाची गोदाम असते आमच्या मालकाचे तुपाचे गोदाम आहे. आता दासोपंत महाराज म्हणले खरं सांगायला का उगा मोठा बोलायला आहे बघा. दिंडी तिकडं सोडून दिली. दासोपंत महाराज सांगितले चला बरं म्हणजे मला तुमची गोदाम दाखवा. आणि मग ती नौकर पुढं आणि दासोपंत महाराज माग. ही जो गेलेला चौकदार होता तो काही तुमच्या माझ्यासारखा सामान्य होता का? घडीमोडी हेळा माते पाप पुण्य संचिता. त्याच्या संकल्पानं गोदाम तयार केलं त्याला. देव होता ना, काय कमी होतं, देव होता, गोदाम तयार केलं. आणि दासोपंत महाराज तिथे गेल्यानंतर त्या गोदामाचं शटर उघडलं बाबा. कुलूप काढलं शटर. गोदामाची चावी मी तुमच्या माझ्यापाशीच राहते म्हणजे चावी. आता दिली म्हणजे चावी माझ्याकडेच राहते चावी. आणि उघडलं तर त्याच्यामध्ये असे तुपाचे डबी एकावर असं उतरंडी रचली होती. आणि मग दासोपंत महाराज म्हणले हे सगळं तुपच आहे का? हा तुपच आहे. खरं म्हणतो का? त्यांनी म्हणजे तुम्हाला बघायचं आहे का? आणि त्या खालच्या एका डब्याला अशी करून लात मारली. आता खालच्या डब्याला लात मारल्यावर काय होईल? वरचं सगळं धराला खाली पडले की. आणि तुपाचं त्याचं टोपणं निघालं सगळं तूप सांडायलं. ते दासोपंत महाराज म्हणजे अरे तूप सांडायला सांडू द्या. असले लई गोदाम आहेत आमच्या मार्गाचे. विठाला त्यांची वृत्ती निरहंकारी होती म्हणून देव त्यांचा प्रेमात बांधलेला होता. देव त्यांची सेवा करत होता. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बघा. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंगास. असे भक्ताची या घरी कामे न सांगता काही सांगावं लागत नाही. न सांगता सगळी कामं करतो. हे भगवंताचं ब्रीद आहे. म्हणून महाराज म्हणाले देवा मला दुसरं काही देऊ नका, मला फक्त प्रेम द्या. आणि त्या प्रेमात सुख मिळालं पाहिजे एवढं चिरंतन सुख प्रेम पाहिजे. नाहीतर आज प्रेम आलं तुम्ही दिलं आणि सुख व्हायच्या आधी निघून गेलं असलं नको. प्रेम दिलं तर कसं पाहिजे? त्या प्रेमानं सुख मिळालं पाहिजे. म्हणून द्विरुक्ती हा दोष पत्करून बोलले. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान. विठोबार भगवान म्हणत असावे की मागायला येणाऱ्यापैकी प्रेम तुम्हीच मागायला तेवढं. बाकी कोणी प्रेम मागत नाही. बाकी तू दुसरंच मागते सगळे. पण तुम्ही प्रेम मागायला, प्रेम द्यायला पाहिजे ना. पण तुम्ही प्रेम मागायला. देव प्रेम देत नाही पण दुसरं द्यायला बघतो. नाथ महाराज म्हणाले आम्हाला दुसरं नको. कावर नको महाराज? तर नाथ महाराज त्याचा त्या बाबतीचा दृष्टांत अभंगाच्या तिसऱ्या
अयोध्येमध्ये पती निधन झालेला आहे आणि अशा बाईनं जर श्रंगार केला तर तो श्रंगार तिला शोभत नाही. राणीवेणी जेवी श्रंगार पै केला प्रेमेविन झाला ज्ञानी त्याचा. प्रेम आहे तर ते सगळं, नाही तर शून्य किंमत आहे त्याला. आणि देव प्रेम देतो ते अधिकारी पुरुष आहे त्याला देतो. शक्यतो प्रेम कोणाला देत नाही. प्रेम देण्याच्या बाबतीत अतिशय कंजूस देव आहे. कारण त्याचं काय कारण आहे, तर देवाकडे जाणारेच असे की ते देवाला प्रेम मागत नाहीत आणि देवाला प्रेम देत नाही. नाथ महाराज असं म्हणतात, आम्ही भक्ती ओळखतो फक्त आणि त्याच्यातलं प्रेम ओळखतो. ते तर भक्ती आहे की मी जाणे ते तसा थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे आम्ही प्रेमाचे पाहुणे आहेत. काय झालं, पंढरपूरची कार्तिकी वारी होती आणि संत रामदास स्वामी पंढरपूरला आले. त्यावेळी ती एक स्वामी पंचक होत. रामदास स्वामी, कल्याण स्वामी, जयराम स्वामी, स्वामी पंचक होत. आणि जयराम स्वामी दशमी दिवशी कीर्तनात त्यांनी सांगून टाकले की रामदास स्वामी नावाचे एक साधू पंढरपुरात आलेले आहेत, त्यांची माझी भेट करून द्या आणि जो माझी त्यांची भेट करून देईल त्याला जे मागेल ते मी देणार. कीर्तनामध्ये अशी लाखो माणसं बसली, टाचणी पडली तर आवाज येईल एवढी नीरव शांतता. आणि त्या समर्थ रामदास स्वामीची त्यांना ओळखण्यासाठी काही खानाखुणा सांगितल्या. त्या अंगावर फक्त लंगोटी असते, त्यांच्या अंगावर फक्त लंगोटी असते आणि सारखं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं सारखं नामाचा उच्चार चालू असतो. आणि अशा वर्णनाचा तयार पहिलवान योग सामर्थ्य असलेला योगी माणूस असा आणि अखंड राम नामाचं चिंतन करणारा असा जर कुणाला दिसला, भेटला तर त्यांनी मला त्यांची भेट करून द्या. ज्यानं भेट करून दिली त्यानं जे मागेल ती मी देतो. कोण सांगितलं? जयराम स्वामीने कीर्तनात सांगितलं. आणि त्याच कीर्तनात एक माणूस बसलेला होता, अशाच लक्षणाचा माणूस. त्याच्या घरी दिवस मावळ्याच्या टायमाला आला होता पंढरपूरमध्ये. आणि त्यानं आजच्या दिवस राहायला जागा देता का तुमच्या? हाय की म्हणजे ते म्हशीच्या खोट्यात म्हशीचं शेण पडतं तिकडल्या बाजूला जागा दिली त्यांना. बसायला काय आहे का म्हणजे फाटकरट पोत दिलं होतं. आणि मग ह्याच्या ध्यानात येईल जयराम स्वामींनी वर्णन केलेलं रामदास स्वामींचं. आणि आपण त्या महाराज ज्या माणसाला बसायला जागा दिली होती ती बरोबर जुळती मूर्ती लक्षणं होती. आणि त्याच्या 2 पुरी लग्नाला आलेल्या होत्या आणि त्या दोन्हीचे बी लग्न जमले होते. आणि यलमाचा होता ती माणूस. आणि मला यलमाच्या लग्नात हुंडा किती असते ती काय आता सांगायची गरज आहे का तुम्हाला? आता सगळं यलमाचं सगळी माणसं सगळ्यालाच माहित आहे होय. आणि मग त्याच्यापाशी पैसे कमी पडायले होते. त्याने विचार करायला कीर्तनच बसला होता पण त्याचं लक्ष सगळं कुठं ते म्हशीच्या शेण पडत तिथं त्या साधूला जागा दिल्या तिकडे लक्ष. त्याला वाटायला लागलं आता कीर्तनातून अर्ध्यातूनच उठून जावं असं वाटलं. पण कीर्तनातून उठलं तर अजून स्वामी काही म्हणते. कीर्तन सुटायची वाट बघितली बाबा त्यानं. एकदा कीर्तन सुटला, आरती बिरतीला काही थांबला नाही, पळत पळतच घरला गेला. घरला गेल्याबरोबर स्वामी तिथं गेल्यानंतर बघितलं तर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम सारखं मुखानं उच्चार चालू होता. गेला आणि साष्टांग लोटांगण श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत पाय धरले म्हणे महाराज माझ्याकडून चुकलं माफ करा. अरे काय चुकलं तुला? मी जागा मागितली, तू जागा दिली, अंतराला दिलं, अजून काय? नाही नाही माझं चुकलं, तुम्ही घरात चला. महाराज म्हणजे नाही मला इथंच बरं आहे. नाही नाही तुम्ही
घरातच चालला, त्यानं हाताला धरला आणि ओढायला लागला. महाराज म्हणले की एवढा नादी लावायला तेव्हा काय याच्यामध्ये काहीतरी घोळ असायला पाहिजे. महाराज म्हणले मध्ये येतो गेल्या, पण खरं कारण काय ते सांग. ते नामचिंतक साधू महात्मा होते, त्यांना विचारलं मी घरात येतो, पण मला तू घरात कशासाठी चाल म्हणतो, त्याचं कारण सांग. त्यानं सगळी घडलेली घटना सांगितली. मी जयराम स्वामीच्या कीर्तनावर गेलतो आणि तुम्ही रामदास स्वामी आहेत, त्यांनी सांगितलेल्या लक्षणावर तुम्ही रामदास स्वामीच आहेत ना? हो, मी रामदास स्वामीच बा. तर मग माझं तुमच्याकडे थोडं काम आहे. काय काम सांगितलं? आधी घरात चाला. तर ते स्वामी घरात गेली, बसल्यानंतर त्यानं सगळं सांगितलं की महाराजांनी सांगितलंय जर तुमची त्यांची भेट करून दिली तर मी मागल ते जयराम स्वामी देणार आहे. रामदास स्वामी म्हणजे तू काय मागशील आधी सांग, तू काय मागशील? त्याच्या तोंडात आलं होतं पुरीचं लगीन जमलंय म्हणून. कारण पुरीच्या बापाला माहिती त्याची काय काय व्यथा असतात ते. आणि मग त्याचं बोलणं तोंडातून बाहेर निघतं त्याच्या आधी रामदास स्वामींनी सांगितलं की हे बघ, मी तुझ्या बरोबर जयराम स्वामीकडे येतो खरं, पण मी सांगेल ते मागावं लागेल. काय मागू महाराज? तर त्यांना असं माग, आम्हा दोघांच्या भेटीमध्ये जे आनंद आहे त्यातला अर्धा आनंद माग. काय मागायचंय? आमच्या दोघांची जी भेट होणार आहे त्या भेटीमधला अर्धा आनंद माग, अर्धा आनंद माग, एवढाच लाभ, दुसरं काही मागू नको. आता ह्याला वाटायला लागलं का ह्याच्या आनंदाला येऊन चाकू का काय करू, पोरीचं लगेच राहिलं ही आनंद माग घ्या म्हणायला लागले. मला असं काय म्हणजे आता बघू, तिथं गेल्यास तिथे ऐन वेळी मागितलं तर हे काय करणार आहे असं त्याला वाटलं. मग सकाळी लवकरच पाठच उठला, बाबा सगळं स्नान वगैरे उरकलं, महाराजांचं ते सकाळ सगळं झालं आणि सकाळी 9च्या टायमाला रामदास स्वामीला घेऊन तो निघाला. त्यांना पुढे रामदास स्वामी माग, ह्यानं पुढे रामदास स्वामी माग. जयराम स्वामीच्या तिथं गेल्यानंतर तिथं खूप मोठी माणसांची गर्दी आणि मग रामदास स्वामीच्या हातामध्ये एक काठी आणि अंगावर लंगोटी आणि श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. त्या मठाच्या दारामध्ये गेल्यानंतर रामदास स्वामी त्याला त्याच्याकडे वळून बघितले आणि म्हणाले तुझ्या ध्यानात आहे ना मी काय सांगितलेले? रामदास स्वामी पहिलवान होते. मी काय सांगितलं, मी काय मागायला सांगितले? तर तुमच्या दोघांच्या भेटीतला अर्धा आनंद मागायचा. काय मागायचं? अर्धा आनंद मागायचा. होय महाराज, माझ्या तुझ्या ध्यानात आहे ना? पुन्हा तिथं घोळ करते. नाही नाही घोळ करणार नाही. आणि जर समजा काही घोळ केला असतं तुझ्या भावना कुठीच घाई नाही. रामदास स्वामी आणि मग रामदास स्वामीला बघितलं की जयराम स्वामी हाक मारले, अरे अरे स्वामी आले, स्वामी आले म्हणत जयराम स्वामी तिकडून पळतच आले आणि आल्याबरोबर रामदास स्वामीला मिठी मारली. त्यांनी रामदास स्वामीला जयराम स्वामी रामदास स्वामीला मिठी मारली आणि घट्ट मिठी मारली. हृदय एक झाले, हे हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैतन मोडिता केले आपण अशी अवस्था. आणि बराच वेळ असं थांबल्यानंतर मग ते मध्ये गेले. काय थोडा वेळ त्यांचं काय हेतू व्हायचं ते झालं आणि एक साधारण तासभराच्या नंतर जयराम स्वामी मधून आले आणि त्यांच्या मागे रामदास स्वामी. आणि जयराम स्वामींनी हाक मारले, अरे कोण आहे रे? रामदास स्वामींना माझ्याकडे घेऊन आला, तो कोण आहे का इथं? होय महाराज मी आहे. त्यांना हात जोडून मी आहे महाराज. तू आणलं ना स्वामीला? हो मी आणलं महाराज. तुला काय पाहिजे सांग. काय पाहिजे म्हणल्याबरोबर त्याच्या तोंडात आलं, महाराज 2 पूर्वाचे लग्न जमले, तेवढं लगीन करून द्या म्हणून. पण रामदास स्वामी त्या जयराम स्वामीच्या मागे उभारले त्यांनी. आता रामदास स्वामी तसं केलं की घाबरलं की भेट देत म्हणलं, महाराज तुमची स्वामीची भेट झाली, त्याच्यामध्ये जो आनंद झाला त्यातला अर्धा आनंद द्या. हळूच म्हणला आहे ना. असं म्हणल्यानंतर
जयराम स्वामी म्हणाले, अरे कशाला आनंद कशाला मागतो म्हणे, काही एक दोन पोरीची लग्न असली तर सांग, मी लग्न करून देतो. रामदास स्वामी मागून म्हणजे रामदास स्वामी मागून त्यांचा आवाज तसा घोगरा मागून खायला झालं. पण हुशार होत त्यानं, हुशार होत त्यानं काय केलं की म्हणे ही आनंद मागितला तर आनंद देणार झाले, दुसरीच फाटी फोडाले. त्या अर्थी पोरीचं लगीन माझ्या मनात करून द्या म्हणून म्हणायचे, पण की पोरीचं लगीन करून द्यायला मनानं तयार आहेत, पण प्रेम देणार, आनंद देणार. म्हणजे प्रेमाची आनंदाची किंमत मुलीच्या लग्नापेक्षा जास्त आहे हे त्याच्या लक्षात आलं. व्यवहारात संसारातला हाडाचा संसार एक माणूस होता, त्यानं ओळखीलं. म्हणजे ज्या अर्थी हे आनंद द्यायला तयार होईना, दुसरं काय बी द्यायला तयार व्हायला लागले. जयराम स्वामी म्हणजे एखादा मोठा टोलेजून वाडा पाहिजे असला तर बांधून देतो की आनंद काय घेऊन बसतात. आता असं म्हणल्यावर मात्र ह्याची खात्रीच पटली की ज्या अर्थी आनंद देत नाही त्या अर्थी आनंदाची किंमत जगातल्या सगळ्या गोष्टीपेक्षा जास्त आहे. गोष्टीला गती पुरा आलाही आकारा मुठीला सारा दुःख भरे भिडा भक्तीची राहिया आनंदाची आनंदाशी जोडा. त्या माणसानं लक्षात घेतलं, त्या माणसानं अंदाज केला, ज्या अर्थी हा आनंद देत नाही, दुसरं काही बी द्यायला तयार आहे, म्हणजे आनंदाची किंमत जास्त आहे. त्यानं सांगितलं, महाराज मला दुसरं काही नको, मला फक्त तुम्हा दोघांच्या भेटीतला अर्धा आनंद पाहिजे. आणि जयराम स्वामीने त्याची पाठ पडली, म्हणे हे अक्कल तुझी नाही, स्वामीची आहे. मी कशासाठी म्हणतो तर नाथ महाराज म्हणतात, प्रेम एवढं श्रेष्ठ आहे जगात, भगवत प्रेम एवढं श्रेष्ठ आहे की त्या भगवत प्रेमाच्या जोडीला जगातलं कुठलंही आनंद, कुठलाही लाभ आणून ठेवला तर त्या सगळ्याची श्रेणी, सगळ्याची स्तर त्याच्यापेक्षा कमी आहे, त्याची किंमत कमी आहे. म्हणून त्या प्रेमाचा आनंद सर्वश्रेष्ठ आहे हे नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या कडेला सांगतात. एका जनार्दनी प्रेमाची ज्वाला, एका जनार्दनी प्रेमाची ज्वाला, एका जनार्दनी प्रेमाची ज्वाला, एका जनार्दनी प्रेमाची ज्वाला.
येना